तर थोड्याच वेळात मतमोजणीला देखील सुरुवात होणार आहे। 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि नेमका 12वा उमेदवार कोण, एक उमेदवार पराभूत होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे आहेत आणि परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवारांसाठी 100% मतदान पूर्ण झालंय। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे, मात्र एक उमेदवार कोण पडणार, कोण पराभूत होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार निवडून येणार असा विजयाचा दावा करतायत, मात्र नेमका एक उमेदवार जो पराभूत होणार आहे तो कोण असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आजच्या विधान परिषद निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण एकूण 11 जागांसाठी निवडणूक होते आणि त्यासाठी 12 उमेदवार सध्या मैदानात आहेत। महाविकास आघाडीने एक अतिरिक्त उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक आता चुरशीची ठरते। या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूने आमचे सर्व उमेदवार विजयी होतील असाच दावा केला जातोय आणि त्यामुळे नेमका कोणता उमेदवार पराभूत होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे। 12 उमेदवारांसाठी आता 100% मतदान पूर्ण झालेलं आहे। तर विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 100% मतदान झालेलं आहे। 274 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। 20 मिनिटं असताना बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनी मतदान केलंय। विधान परिषदेच्या निवडणुकीत कोण मारणार बाजी, आता काही वेळातच निर्णय आपल्या समोर येणार आहे।